शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही यादी जाहीर झालेली आहे। या यादीत आपण पाहतोय जवळपास 65 नावं ही जाहीर करण्यात आलेली आहे। पण या यादीत काही सुधारणा होतील असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय या यादीत काही 2-3 नावं ही अतिशय महत्त्वाची मानली जातात, जी या यादीतली ठळक वैशिष्ट्य म्हणायला हवीत। एक तर बाळ माने ज्यांनी आज मशाल हाती घेतली, त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। दुसरा मुद्दा राजन तेली यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा वरुण सरदेसाई यांना सुद्धा रिंगणात या ठिकाणी उतरवण्यात आलेले आहे। सिनेटची निवडणूक आपण जर पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झालेली होती। तर या यादीत काही बदल होतील असे संकेत सांगोलाचा उल्लेख करून संजय राऊत देत आहेत। आपण पाहतोय सरकारनं आमची चिंता करू नये, मविया सारं काही आलबेल आहे असा संजय राऊत म्हणतात। प्रत्येक पक्ष 85 जागा लढणार असा फॉर्म्युला आता मवियात फिक्स झालेला आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, या सगळ्या विषयी आपण पाहतोय ही यादी समोर आल्यानंतर माझा आवाज पोहोचतोय भूषण तुमच्यापर्यंत? हो हो या यादीत 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। एक तर सिनेटची निवडणूक ज्यांच्या नेतृत्वात झालेली होती त्या वरुण सरदेसाई यांना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणचा फॅक्टर। या ठिकाणी कोकणातून बाळ माने ज्यांनी आजच सकाळी प्रवेश केलेला होता, त्यांचा उमेदवारी जाहीर झालेली आहे। राजन तेली यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर सांगोलाचा उल्लेख करत यादी काहीशी बदलू शकते असं संजय राऊत म्हणतात। नक्कीच लागू आहे। एकंदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जी 65 उमेदवारांची यादी आहे ती जाहीर झालेली आहे। आणि एकंदर या संपूर्ण यादीमध्ये जर प्रामुख्याने जर पाहिलं, अगदी फोकस ज्या जागेवरती आहे ती जागा म्हणजे ठाण्यातील कोपरी जागा। ती जागा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे विद्यमान आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची जागा त्या जागेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे तिथून निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे त्यांना ती उमेदवारी दिली आहे। एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी ती राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांना संपूर्ण एक टॅकल करण्याचा प्रयत्न सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि एकंदर केदार दिघे कशाप्रकारे लढत आहेत देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये लढणार आहेत आणि त्यामुळे तिकडनं ती संपूर्ण जी जागा अत्यंत महत्त्वाची जागा आहे विधानसभा निवडणुकीची जागा, अत्यंत महत्त्वाची जागा ज्यावर जागांचा फोकस असणार आहे, ती जागा सध्या केदार दिघे लढवणार आहे। त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची जागा आहे। दुसरी जागा एकंदर वरुण सरदेसाई त्यांची सुद्धा त्यामध्ये उमेदवारीमध्ये त्यांचे नाव आपल्याला पाहायला मिळतं। वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये सिनेटच्या निवडणूक लढवल्या गेल्या, त्यामुळे त्यांचं सुद्धा एक वेगळं वजन सध्या शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे त्यांना सुद्धा तिथे आपल्याला उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। अशा प्रकारे एकंदर 65 जागांची जी यादी आहे ती सध्या आपल्याला जाहीर झालेली पाहायला मिळते। अजूनही दुसरी यादी येणं अपेक्षित आहे, त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये नेमका तो कोणाचा त्यामध्ये उल्लेख असेल किंवा कोणाचं नोंद असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी आपल्याला पहिली यादी 65 जणांची जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळत आहे। लागवी निश्चित भूषण, आताच हे म्हटलं जात आहे 85चा फॉर्म्युला हा फिक्स झाल्याचा आता संजय राऊत म्हणतायत। त्यामुळे आता जी यादी आलेली आहे यामध्ये 65 नावांचा उल्लेख आहे। उर्वरित जी नावं असतील या सगळ्या संदर्भात काय संभाव्य नावं समोर येत आहेत? नक्कीच लागू आहे। एकंदर पाहिलं तर त्यांच्या प्रत्येकाच्या बाईट जर आपण ऐकल्या, संजय राऊत असेल किंवा नाना पटोले असेल, त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की 85 जागा प्रत्येकी लढणार आहेत। 85 अधिक 85 अधिक 85 याचं गणित जर आपण पाहिलं तर त्या 255 जागा होतात, त्यामुळे त्या 200 जागा होत नाहीत। मात्र या दोन्ही नेत्यांनी अगदी नाना पटोले किंवा संजय राऊत या दोघांनीही त्याचं गणित जे आहे ते आपल्याला 270 झालेलं सांगितलं, त्यामुळे ते गणित काहीच चुकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे 255चा आकडा जो आहे तो सध्या आपल्याला उलगडलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे उर्वरित ज्या जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या मित्रपक्षांना किंवा कोणासाठी आहे ते देखील महत्त्वाचे असणार आहे। मात्र सध्या त्यांचं गणित जे आहे ते आपल्याला चुकलेलं पाहायला मिळत आहे। आता अर्थात त्या गणितामध्ये काहीशे तांत्रिक बिघाडही असू शकतो किंवा त्यामध्ये अजूनही कोणत्या प्रकारे आलेबेल नाहीये हे सुद्धा आपल्याला साधारण पाहता येतं। त्यामुळे कुठेतरी अजूनही त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत। अनेक जागा अजूनही प्रलंबित असल्याचं आपल्याला तिथून पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये 255 जागा सोडून उर्वरित ज्या जागा आहेत त्यामुळे त्या जागांवरती नेमका आता कोणत्या तिढा कायम आहे किंवा कोणत्या जागावर चर्चा होणं बाकी आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे जे गणित आहे 85 अधिक 85 अधिक 85 ते सध्या आपल्याला 255 फार पाहायला मिळत महत्त्वाचं खरं तर आहे। तुम्ही या ठिकाणी सांगितलं।
सांगितलं 85 अधिक 85 हे गणित जरी चुकलं असलं तरी राजकीय गणित हे अचूक येत आहे का याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत. या सगळ्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहे भूषण. असेच जोडले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.